हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काही कामानिमित्त आम्ही निघालो आहोत पुण्याला. तर मी तुम्हाला माझ्या पुण्यामधल्या 3 भाऊ आणि 3 बहिणी दाखवते आणि एकच भाऊ ह्याच्यामध्ये नसणार आहे, तो आहे जंक्शनमध्ये. कारण बाकीचे सगळे इथेच असतात, त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते सगळे दिसतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथे छोट्या काकूकडे आलेलो होतो. तर ही आहे श्रेया. तर तिलाच एक छोटीशी मुलगी झालेली आहे. तर आमच्या घरात सगळ्यात लहान हीच आहे आणि तिलाच एक छोटंसं बेबी झालेलं आहे आता. साठी आलो होतो. बऱ्याच दिवसातून आम्ही आलो होतो एकत्र, त्यामुळे दिवसभर खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि माझा व्हिडिओ शूट करायचा नेहमीप्रमाणे राहून गेला. तर खूपच छान असं बाळ होतं. तर बऱ्याच वेळ त्याच्यासोबत घालवला. तर ह्या आहेत काकू, ह्या आजी आहेत आणि हा आहे माझा सगळ्यात छोटा भाऊ. तर त्यांना नंतरनं बाय बाय केलं आणि आता आम्ही आलो आहोत मधल्या काकूकडे. तर मधली काकू इथे विश्रांतवाडीमध्ये राहते. तर तर काकूने मस्त असं जेवण बनवून ठेवलेलं होतं. चिकनची भाजी, चिकनचं फ्राय, चपाती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर पुण्यामध्ये आलं ना तर आम्हाला खरंच वेळ खूप कमी पडतो, दिवस कमी पडतात, कुठे राहायचं आणि कुठे नाही. म्हणजे बरेच जर सगळे रिलेटिव्ह आमचे बऱ्यापैकी पुण्यातच आहेत, त्यामुळे आम्हाला पुण्यामध्ये दिवसच पुरत नाहीत, कसे वेळ जातो कळतच नाही. तर तुम्हाला छोटीशी त्याची गॅलरीची टूर देते. खूप छान अशी झाडं तिने लावलेली आहेत. तर गुलाबाला तुम्ही फुलं बघू शकता. तर माझे चुलते हे फॉरेस्ट ऑफिसर होते, ते रिटायर झालेले आहेत आता सध्या. तर त्यांनाच खूप झाडांची आवड आहे, तर त्यांनी हे सगळं लावलेलं आहे. तर हा पण एक आणखीन एक भाऊ आहे माझा. तर तो इंजिनियर आहे. तर त्याला सध्या आम्ही स्थळं बघत आहोत. तर हे आहेत चुलते आणि हे दोघंजणं छान जेवायला बसले होते. तर आम्ही जेवताना मस्त आम्ही पण सगळे जेवण करत करत माझेच यूट्यूबचे ब्लॉग लावले होते, तर ते बघतच आम्ही जेवण छान केलं. तर हा आता इथे नेक्स्ट डे आहे. तर नेक्स्ट डे पिंकीने छान असं ॲव्होकाडो टोस्ट केलेलं होतं ब्रेकफास्टसाठी, कारण रात्री खूप हेवी झालेलं होतं, म्हणजे थोडंसं लाईट ब्रेकफास्ट करावा. तर त्यानंतर आम्ही मुलांना घेऊन छान खाली आलो. तिथं खूप छान गार्डन वगैरे आहे खेळण्यासाठी खाली मुलांना. तर तेच दोघं अंश आणि अनया दोघे खेळत होते. तर इथं पुन्हा मी रात्रीचा शूट घेतलेला आहे. तर इथे आम्ही संध्याकाळी डिनरसाठी आलेलो होतो बाहेर. तर हॉटेल तर खूप छान असं होतं. तर ह्यांनी जर आल्या आल्या फोटोशूट चालू केलं. पिंकी त्यांचे छान फोटो काढून देत होती. त्यानंतर आम्ही सगळे आतमध्ये गेलो. तर इथे मी माझ्या दुसऱ्या भावाला पण बोलवून घेतलेलं होतं. तर तो पण आला होता. तर तेच आमचं त्यांनी एवढं हसवत होतं ना, आम्हाला खूप सारे हसी मजाक चालू होतं आमचं. तेच हसत खेळत आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालं. त्यानंतर इथे पुन्हा मी नेक्स्ट डेला शूट करते आहे. तर आम्ही आलो होतो मॉलमध्ये आणि मला थोडं सामान घ्यायचं होतं, मेकअपचं, फाउंडेशन आणि लिपस्टिक वगैरे. तर तेच मी ट्राय करत होते आणि आणखीन पुन्हा मुलांचं खेळणं हे चालूच होतं. एकत्र आल्यानंतरनं शूट करायचं माझं बऱ्यापैकी राहूनच जातं, त्याच्यामुळे माझ्याकडं एडिट करायला काहीच नसतं खरं तर. तर हे तो पुन्हा नेक्स्ट डेचं शूट घेत आहे. तर आज आम्ही निघालो आहोत प्रियाकडे. तर तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवली ती होती श्रेया आणि नंतर जिच्याकडे बरोबर जेवायला गेलो रात्री, तर ही आहे प्रज्ञा, तिला आम्ही पिंकी असं बोलतो. आणि आता निघणार आहे प्रियाकडे. तर काकू भैया ह्यांना सगळ्यांना बाय बाय केलं, कारण आम्ही इथूनच पुन्हा रिटर्न जाणार होतो लातूरला. मग त्यांना बाय बाय करून आता आम्ही निघालो आहोत. पिंकी आणि सगळेच आम्ही सगळेजण निघालो आहोत आता इकडे प्रियाकडे. तर हे आहे प्रियाचं घर. तर ही आहे प्रिया. तर ही माझी तिसरी बहीण आहे. अशा आम्ही 4घी बहिणी आहोत. पण आम्ही 4घे भाऊ आणि 4घी बहिणी अशा आहोत. तर हे तिघंजणं एकत्र गप्पा मारत बसले होते छान. मग तिथे चहा कॉफी वगैरे घेतलं. तिला पण पुन्हा बाय बाय केलं. तर आम्ही ह्या तिघीजणी आणि आता निघालो तर आम्ही पुढच्या प्रवासासाठी. मग जाता जाता इथे शौर्यवाडा लागला आम्हाला. मग जाताना तिथे म्हटलं दुपारचं जेवण करून जाऊयात. मग इथे थांबलो होतो शौर्यवाड्यासाठी. तिथे जेवण पण खूप छान असं होतं. तर हा होता माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.